नमस्कार. आपल्या देशाच्या कायद्यांमध्ये विशेषतः फौजदारी कायद्यांमध्ये एक खूप मोठा बदल होतोय हे तर आपल्याला माहीतच आहे. कित्येक दशकांपासून चालत आलेले अगदी ब्रिटिशांच्या काळातले कायदे आता इतिहासाचा भाग बनले आहेत. तर या बदलांपैकीच एक महत्त्वाचा कायदा म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. आज आपण हा कायदा नेमका काय आहे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, तब्बल 150 वर्षांहून अधिक जुने कायदे म्हणजे विचार करा, ब्रिटिशांच्या काळापासून जे फौजदारी कायदे चालत आले होते, तो एक मोठा अध्याय आता संपलेला आहे आणि एका नवीन युगाची सुरुवात झालीय. तर नेमकं काय बदललंय? आपल्या फौजदारी न्यायव्यवस्थेचे जे 3 मुख्य आधारस्तंभ होते ते आता बदलले आहेत. म्हणजे जुन्या इंडियन पिनल कोड किंवा IPCच्या जागी आता आला आहे भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS. क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे CRPC आता झाला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS. आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टची जागा घेतली आहे भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच BSA ने. ठीक आहे, नवीन कायदे आले, पण या नवीन व्यवस्थेचा पाया काय आहे? सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की यात कोणाची काय भूमिका असणार आहे. आणि सुरुवात करूया मॅजिस्ट्रेटपासून. आधीच्या कायद्यांमध्ये मॅजिस्ट्रेट या एकाच शब्दावरून खूप गोंधळ व्हायचा. पण आता हीच गोष्ट नवीन कायद्याने सोपी केलीये. विशेषतः भारतीय नागरिक सुरक्षा समितीमधलं कलम 3 एका डिक्शनरीसारखं काम करतं आणि हा सगळा गोंधळ दूर करतं. आणि हा बदल फक्त काहीतरी नियम बदलण्यापुरता नाहीये. यामागे एक मोठं घटनात्मक तत्व आहे. न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळ यांना वेगवेगळं ठेवणं. तर नवीन कायद्यानुसार आता 2 प्रकारचे दंडाधिकारी किंवा मॅजिस्ट्रेट असतील. एक न्यायिक म्हणजे ज्युडिशियल आणि दुसरे कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह. हे समजायला खरं तर खूप सोपं आहे. समजा आपण एका हॉस्पिटलमध्ये आहोत. तिथे डॉक्टर आणि वॉर्ड बॉय दोघांनीही पांढरे कपडे घातलेत, पण आपण त्यांना त्यांच्या कपड्यांवरून नाही ओळखत, बरोबर? आपण त्यांना त्यांच्या कामावरून ओळखतो. नवीन कायद्यामध्ये मॅजिस्ट्रेट्सच्या बाबतीत अगदी हाच तर्क वापरलाय. आता त्यांचं पद नाही तर त्यांचं काम काय आहे यावरून त्यांची ओळख ठरणार आहे. मग आता यांच्या कामांमध्ये नेमका फरक काय आहे? बघा, ज्युडिशियल किंवा न्यायिक मॅजिस्ट्रेटची कामं कायदेशीर स्वरूपाची आहेत. म्हणजे पुरावे तपासणं, खटल्याची सुनावणी करणं, शिक्षा सुनावणं. या उलट एक्झिक्युटिव्ह किंवा कार्यकारी मॅजिस्ट्रेट प्रशासकीय कामं बघतील. उदाहरणार्थ बंदुकीसारख्या गोष्टींचे परवाने देणं किंवा परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखणं. म्हणजे कामांची अगदी स्पष्ट विभागणी केली आहे. चला, आता एका सगळ्यात महत्त्वाच्या आणि व्यावहारिक प्रश्नाकडे येऊया. समजा एखादा गुन्हा घडला तर त्याला जुना कायदा लागणार की नवीन? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे आणि सगळा खेळ फक्त एका तारखेचा आहे. ती तारीख आहे 1 जुलै 2024. लक्षात ठेवा, जर FIR या तारखेच्या आधी नोंदवला गेला असेल तर जुना कायदा म्हणजे CRPC लागू होईल. आणि जर FIR 1 जुलै 2024 रोजी किंवा त्यानंतर दाखल झाला असेल तर नवीन कायदा म्हणजे BNSS लागू होईल. इतकं सरळ आहे. आणि ही गोष्ट राजस्थान उच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय की FIR नोंदवण्याची तारीखच निर्णायक आहे. का? कारण ज्या क्षणी FIR दाखल होतो त्याच क्षणी तपासाची सगळी प्रक्रिया सुरू होते. आणि ही प्रक्रिया त्या दिवशी जो कायदा लागू असेल त्यानुसारच चालते. त्यामुळे तारीखच सगळं काही ठरवते. बरं, मॅजिस्ट्रेटची भूमिका आणि कायद्याच्या अंमलबजावणीची तारीख हे तर आपण पाहिलं. पण ह्या व्यतिरिक्तही काही खूप मोठे बदल या नवीन कायद्यांमध्ये करण्यात आले आहेत. यातून न्याय प्रक्रियेला अधिक आधुनिक बनवण्याचा एक स्पष्ट उद्देश दिसतोय. उदाहरणार्थ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हे जे पद होतं ते आता पूर्णपणे काढून टाकण्यात आलंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे गंभीर गुन्हे आहेत, म्हणजे ज्यात 7 वर्ष किंवा त्याहून जास्त शिक्षेची तरतूद आहे, तिथे आता फॉरेन्सिक तपास करणं बंधनकारक आहे. इतकंच नाही तर आता झाडाझडती घेताना किंवा साक्षीदारांचे जबाब नोंदवताना ऑडिओ व्हिडिओ माध्यमांचा वापर करणं कायदेशीर झालंय. आणि हो, पोलिसांच्या कोठडीच्या नियमांमध्येही काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. तर मग ह्या सगळ्या बदलांमधून आपण काय समजायचं? ह्या सगळ्याचा मोठा उद्देश काय आहे? या सगळ्या बदलांमागे 2 मुख्य उद्दिष्ट आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेचं आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन. मूळ हेतू हा आहे की तपासाचा दर्जा सुधारावा आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानावर आधारित व्हावी.
पण मग कागदावरचे हे मोठे बदल खरोखरच आपल्या न्यायव्यवस्थेला अधिक वेगवान, अधिक प्रभावी बनवतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर ते तर आपल्याला येणारा काळच देईल.